Hello everyone. Yesterday we discussed about force between charges. आणि आपण काल काय डिस्कस केला होता? फोर्स बिटवीन चार्जेस डिस्कस केला होता. बघा, फोर्स बिटवीन चार्ज म्हणजे कोलम्स लॉ, कोलम्स स्केलार लॉ फॉर्ममध्ये आपण हे तिन्ही पॉईंटमध्ये डिस्कस काय केलेला होता की बघा, दोन सिमिलर चार्जेस असू द्या किंवा अपोजिट चार्जेस असू द्या, या दोन्ही केसमध्ये काय होणार आहे? फोर्स अप्लाइड होणार है ना. म्हणजे रिपल्शन जरी होत असेल, अट्रॅक्शन जरी होत असेल तरी काय होतोय? तुमचा फोर्स लागतोय ना. म्हणजे बघा, जर दोन चार्जेस असतील तर काय होतोय? बघा, दोन चार्जेस सिमिलर चार्जेस आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह नेचरचे चार्जेस आहेत, तर काय होतोय? तो दूर फेकला जातोय, म्हणजे रिपल्शन होतोय. म्हणजे रिपल्शन होताना सुद्धा काहीतरी फोर्स लागेल ना. किंवा अपोजिट चार्जेस जर असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे, तरी काय होतं? ते अट्रॅक्शन होतोय. तर अट्रॅक्शन होताना सुद्धा काय होतं? तिथे फोर्स लागतोय. तर आपण हे काल काय केलं होतं? डिस्कस केलेला होता. तर टुडे वी डिस्कस अबाउट डेफिनेशन ऑफ युनिट चार्जेस इन कुलम्स लॉ. ठीक आहे, आपण आज काय डिस्कस करणार आहोत? युनिट ऑफ चार्ज. काय युनिट ऑफ चार्ज काय आहे, कोणत्या फॉर्ममध्ये बघणार आहोत आपण? कोलम्स लॉमध्ये. तसंच आपण कोलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म आपण काल डिस्कस केलेला होता. स्केलार फॉर्म इन कुलम्स लॉ. स्केलारचे आपण दोन फॉर्म डिस्कस करणार आहोत. एक तर कुलम लॉचे आपण दोन फॉर्म डिस्कस करणार आहोत. आपण काल डिस्कस करून घेतला होता स्केलार लॉ. आज आपण काय डिस्कस करणार आहोत? वेक्टर लॉ. कोलम लॉचा काय डिस्कस करणार आहोत? वेक्टर फॉर्म डिस्कस करणार आहोत. तर लेट्स सी ऑन दी स्क्रीन. Definition of unit charge from the Coulomb's law. The force between 2-point charges Q1 and Q2 separated by a distance r in free space is written by using equation 1. ओके, आपण काय डिस्कस करतोय? युनिट चार्ज डिस्कस करतोय फ्रॉम दी कुलम्स लॉ. आपल्याला माहीत आहे, आपण फोर्स बिटवीन चार्जेसमध्ये आपण डिस्कस केलेला होता की फोर्स कुठे अप्लाइड होणार? 2 पॉईंट चार्जेसमध्ये, है ना. तो 2 पॉईंट चार्ज आपण काय कन्सिडर करतोय? Q1 आणि Q2, आणि त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे, सेपरेटेड डिस्टन्स आहे, ती काय आहे? R आहे. आणि त्याची परमिटिव्हिटी कशी आहे? फ्री स्पेसची आहे. तर आपण इक्वेशन म्हणू शकतो ना, F इज इक्वल्स टू बघा, फोर्सची मॅग्नेट्यूड काय आहे? फोर्सचा मॅग्नेट्यूड 1/4πε0 इंटू, मग काय म्हणतोय आपण इथे? फोर्स कुठे लागतोय? 2 पॉईंट चार्जेसमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो ना, Q1 इंटू Q2 अपॉन R². चा डिस्टन्स काय होऊन जाईल? प्रोपोर्शनल होईल ना. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की अपॉन R² इज इक्वल्स टू 9 इंटू 10⁻⁹. ही काय आहे? ही व्हॅल्यू आहे कशाची? तुमच्या फ्री स्पेस. कुलम डेफिनेशन ऑफ युनिट चार्जची आपण ही काय म्हणतोय? व्हॅल्यू कशाची आहे? की हे 1/4πε इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R² इंटू 9 इंटू 10⁻⁹. ही व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट आहे. कशाची? फोर्सची व्हॅल्यू. ओके, इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R². इफ Q1 इज इक्वल्स टू Q2 इज इक्वल्स टू 1 कुलम. है ना, आपल्याला माहीत आहे Q1 इक्वल Q2 ही काय आहे? 1 कुलम. अँड R इज इक्वल्स टू 1.0 m. यांचं ते जे डिस्टन्स R आहे त्याची व्हॅल्यू काय आहे? 1.0, है ना. तर आपण काय म्हणतोय? देन F इज इक्वल्स टू 9.0 इंटू 10⁻⁹ न्यूटन. म्हणजे ही जी आपण काय करतोय, जे गिवन डाटा आहे, हे गिवन डाटाला आपण कॅल्क्युलेट करतोय. तर आपल्याला फोर्सची व्हॅल्यू काय मिळाली? 9.0 इंटू 10⁻⁹ कुलम. From this we define coulombs the unit of charge in SI unit. ओके, तर हे आपण काय करतोय? युनिट चार्जला आपण डिफाईन केला कुलम्स फॉर्ममध्ये. आणि कुलम हे काय आहे? युनिट आहे. कशाचं युनिट आहे? चार्जचा युनिट आहे. कशाचं युनिट आहे? चार्ज. आपण चार्ज कशामध्ये मेजर करतो? कुलममध्ये. आणि कुलम हे काय आहे? सीजीएस युनिट आहे का SI युनिट आहे? SI युनिट आहे. 1 coulomb is the amount of charge which, when placed at a distance of 1 meter from another charge of the same magnitude in vacuum, experience of force of 9.0 into 10⁻⁹ न्यूटन. है ना. आपण काय म्हणतोय की 1 कुलमची व्हॅल्यू किती आहे? 9 इंटू 10⁻⁹
Newton. This force is tremendously large force realizable in practical situation. It is therefore necessary to express the charge in smaller unit for practical purpose. Subunits of coulomb are used in electrostatic. For example, microcoulomb 10 raised to power minus 6 microcoulomb, nanocoulomb 10 raised to power minus 9 coulomb, nanocoulomb or picocoulomb 10 raised to power minus 12 coulomb picocoulomb are normally used unit. ओके, बघा आपण काय म्हणतोय की 1 कूलमची अमाऊंट ऑफ चार्जची व्हॅल्यू म्हणजे बघा आपण काय म्हणतोय की त्याचा जे पर्टिक्युलर जर डिस्टन्समध्ये तो काय होईल, जे चार्ज जर डिस्टन्समध्ये ट्रॅव्हल करेल तर आपण काय म्हणणार, आपण कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये मेजर करणार है ना. किंवा फ्रॉम अनदर चार्ज काय होईल, पर्टिक्युलर व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करेल म्हणजे फोर्स है ना. तर आपण जिथे फोर्स अप्लाइड होतोय ते 1 कुलमची व्हॅल्यू मग किती राहील, 9 × 10 raised to power 9 न्यूटन है ना. तर हे आपण आत्ताच काय केलं, फाइंड आउट केलं की फोर्सची व्हॅल्यू काय आहे 9.0 × 10 raised to power 9 न्यूटन किंवा 9 सुद्धा आपण म्हणू शकतो. हे लक्षात ठेवायचा की फोर्सची व्हॅल्यू किती असते 9 × 10 raised to power 9. फोर्स कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये मेजर करतो. ठीक आहे, तर हा त्याच्यामुळे आपण काय करतोय इथे कॅपिटल एन हा न्यूटन हे काय आहे, SI युनिट आहे. आणि चार्ज आपण कशामध्ये मेजर करतो, कूलममध्ये करतो. तर कूलम ही काय आहे, SI युनिट आहे है ना. तसं आपण काय म्हणतोय की जे हे आपण जे आन्सर्स आपण जे घेतो तो प्रॅक्टिकली बघा आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करतो तर त्याच्या सिच्युएशनवर डिपेंड असतो की आपल्याला कोणता चार्ज कुठे यूज करायचा आहे. आपण हे पर्टिक्युलर प्रॅक्टिकलमध्ये आपण यूज करू शकतो है ना. जर सपोज आपण काय करतोय, चार्ज मेजर करतोय प्रॅक्टिकलमध्ये, तर आपण काय करणार, त्याचा जे युनिट आहे सब युनिट जे आहे तो आपण काय यूज करणार, कूलम यूज करणार है ना. जर सपोज मी हे प्रॅक्टिकल करते आणि चार्ज मी काय करते, चार्ज मी प्रोड्यूस करते है ना. मला प्रॅक्टिकली युनिट मी चार्जचे व्हॅल्यू घेते की मला पर्टिक्युलर या डिस्टन्सवरती हे चार्जची व्हॅल्यू मिळाली, मग पर्टिक्युलर दुसऱ्या युनिटवरती मला चार्जची युनिट हे मिळाली. तर मग ऑब्वियसली म्हणजे मला मी जे प्रॅक्टिकली मी जे करते तर मग मी काय करेल, चार्ज जर मी करते मेजर करते तर मी हे जे युनिट्स आहे ते काय करणार, कूलम्स लावणार. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये म्हणजे बघा आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच्या पोर्शनमध्ये तर आपण जे चार्ज आहे तर चार्जमध्ये आपण जे मेजरेबल करतो तो आपण कशामध्ये करतो, कूलम्समध्ये करतो है ना. किंवा आपण जर मायक्रो कूलममध्ये है ना, आपण म्हणतो ना मायक्रो कूलममध्ये, किंवा बघा मी बरेचसे वेळेस तुम्हाला घेताना मायक्रो कूलम बरेचसे तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितले. ज्यावेळेस मी तुम्हाला काय बेसिक प्रॉपर्टी डिस्कस करत असताना इलेक्ट्रिक चार्जेसचे है ना, ॲडिटिव्ह नेचरचे चार्जेस, क्वांटायझेशनचे, कन्झर्वेशन ऑफ चार्जेसमध्ये मी बरेचसे वर्डिंग मी मायक्रो कूलम मी म्हणत होते है ना. तर मायक्रो कूलम म्हणजे हे डिपेंडेबल ऑन प्रॅक्टिकल. बघा म्हणजे हे कशावरती डिपेंडेड आहे की आपण प्रॅक्टिकल कसा करतो, म्हणजे आपण प्रॅक्टिकली आपण काय करतोय मग त्याप्रमाणे आपण काय करतोय की त्याची व्हॅल्यू आपण डिसाईड करतोय. तर प्रत्येक काही वेळेस आपण मायक्रो कूलममध्ये सुद्धा चार्ज प्रोव्हाइड करतो. मायक्रो कूलम म्हटलं की फार स्मॉल ना, मायक्रो म्हटलं की फार है ना. तर आपण काय म्हणतोय की मायक्रो कूलम, तर मायक्रो कूलम म्हटलं की व्हेरी स्मॉल चार्ज ना. तर आपण काही ठिकाणी प्रॅक्टिकलीमध्ये आपण मायक्रो कूलममध्ये म्हणजे फार स्मॉल लिमिटमध्ये चार्ज आपण प्रोड्यूस करतोय त्या ऑब्जेक्टमध्ये. तर आपण म्हणू शकतो की हे 10 raised to power -6 मायक्रो कूलमचा चार्ज आहे. जर नॅनोमध्ये आपण जर केला म्हणजे त्याच्यापेक्षा नॅनो म्हटलं की व्हेरी स्मॉल पार्टिकल, तर आपण म्हणू शकतो की मी चार्ज प्रोव्हाइड केला या ऑब्जेक्टमध्ये 10 raised to power -9 है ना. किंवा मी पिको कूलममध्ये जर मी करते तर मी म्हणू शकते की मी पिको कूलममध्ये केला म्हणजे 10 raised to power -12 है ना. असे मी युनिट काय करू शकते, नॉर्मली आपण यूज करतो. पण हे डिपेंड ऑन दी प्रॅक्टिकली, म्हणजे आपण कसे त्या ऑब्जेक्टमध्ये आपण त्या ऑब्जेक्टला आपण चार्ज कसा प्रोव्हाइड करतोय.
कुलम्समध्ये करतोय का मायक्रोमध्ये करतोय का नॅनोमध्ये करतोय का पिकोमध्ये करतोय, अजून बरेचसे एक्झाम्पल आहे है ना. तर हे डिपेंड ऑन दी प्रॅक्टिकल की आपल्याला युनिट काय लावायचं आहे. जसं मी म्हणते की नाही की कुलममध्येच असेल तर आपण कुलममध्येच चार्ज मेजर करणार. जर तुम्ही त्या ऑब्जेक्टला मायक्रो कुलमचा लावतोय तर आपला युनिट लगेच चेंज होणार. आपण काय म्हणणार 10⁻⁻6 मायक्रो कुलमचा चार्ज मी काय करते प्रोड्यूस करते है ना. तर अशा प्रकारे आपण हे कशावर डिपेंडेंट असतं, युनिट कशावर डिपेंडेंट आहे, आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल लॅबमध्ये ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो तर त्याच्यावर डिपेंडेंट आहे है ना. कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. नेक्स्ट टॉपिक काय डिस्कस करणार आहोत, कुलम लॉ. कोणत्या फॉर्ममध्ये, वेक्टर फॉर्ममध्ये. याच्या पहिले आपण डिस्कस केला होता कुलम्स लॉ स्केलर फॉर्ममध्ये. आता आपण काय डिस्कस करणार आहोत, वेक्टर फॉर्ममध्ये. Q1 and Q2 are two similar point charges situated at point A and B. बघा आपण काय म्हणतोय की आता पॉईंट चार्जेस बघा दोन आपण काय घेतोय सिमिलर पॉईंट चार्जेस घेतोय आणि त्याचे आपण काय पॉईंट कन्सिडर करतोय A आणि B. R vector of 12 is the distance of separation between them. F21 denotes the force exerted on Q2 by Q1. ओके बघा आपण काय म्हणतोय की R12 is a distance of separation between them. म्हणजे R12 नाही आहे, म्हणजे आपण काय म्हणतोय की जे फोर्स आहे, ओके आपण जे फोर्स आहे ते 21 जे दिसतोय तर हा 21 नाही आहे ॲक्च्युली. हा काय म्हणतोय की फोर्स 2 एक्झर्टेड बाय दी फोर्स 1. म्हणजे काय होतोय हे तुम्हाला जे आहे तर हे तुम्हाला डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की जे फोर्स आहे ओके म्हणजे जे फोर्स 2 आहे, फोर्स 2 पासून जे फोर्स अप्लाइड होतोय F1 कडे, म्हणजे जे आपण दोन पॉईंट सिमिलर चार्जेस आपण बघा आपण सिमिलर चार्जेस पॉईंट कन्सिडर करतोय Q1 आणि Q2. ओके तर हे दोन चार्जेस आहे. तर काय होतोय की हे जे दोन चार्जेस आहेत, दोन चार्जेसमध्ये काय होतोय रिपल्शन होतोय Q1 आणि Q2. तर काय होतोय की ज्यावेळेस तो रिपल्शन होतोय म्हणजे Q2 पासून ज्यावेळेस Q2 चार्ज Q1 पासून काय होतो रिपल्शन होतोय, म्हणजे इथे कोणता फोर्स लागतोय फोर्स 2 आणि कुणाकडून होतोय फोर्स F1 पासून म्हणजे चार्ज 1 पासून. आपण काय म्हणू शकतो की F21 म्हणजे फोर्स 2 एक्झर्टेड ऑन दी फोर्स 1. तर आपण त्याच्यामुळे काय म्हणतोय F21. हे कशासाठी डिनोट करतोय आपण फोर्स एक्झर्टेड ऑन Q2 बाय Q1. म्हणजे फोर्स एक्झर्टेड होतोय, फोर्स 2 एक्झर्टेड होतोय कोणत्या चार्ज Q2 पासून ते Q1 पासून पर्यंत. लक्षात येतंय. म्हणजे ज्यावेळेस आपण काय म्हणतोय जर सिमिलर चार्जेस कन्सिडर करा किंवा अट्रॅक्शन चार्जेस जे काही असेल ओके तर काय होतोय ज्यावेळेस तो रिपल्शन होणार, ज्यावेळेस Q1 आहे और Q2 आहे तर काय होतोय त्या दोघांमध्ये ज्यावेळेस रिपल्शन होणार है ना, म्हणजे त्यावेळेस तर काय होतोय की जे फोर्स 2 आहे तो फोर्स 2 म्हणजे Q2 चार्ज 2 काय होतोय इथे फोर्स एक्झर्ट होतोय. कुठून एक्झर्ट होतोय चार्ज 1 पासून. तर आपण म्हणू शकतो ना की फोर्स एक्झर्टेड ऑन Q2 बाय Q1. म्हणजे जर फोर्स जर कन्सिडर केला तर F2 आणि F1. त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय वेक्टर ऑफ F21 म्हणजे फोर्स एक्झर्टेड चार्ज ऑन Q2 बाय Q1. म्हणजेच आपण म्हणू शकतो ना F21 इज इक्वल्स टू मग त्याचा मॅग्नेट्यूड 1/4πε0 इंटू दोन चार्जेस Q1 इंटू Q2 अपॉन R12. म्हणजे त्याचा जे डिस्टन्स आहे मग R12 म्हणजेच काय की सेपरेटेड बाय अ डिस्टन्स Q1 बाय Q2. म्हणजे जे आपण सेपरेशन करतो डिस्टन्सचा है ना, तर Q1 पासून म्हणजे त्याचा Q1 पासूनचा डिस्टन्स आहे तो R1 आणि Q2 पासून जे डिस्टन्स आहे तो R2. तर आपण म्हणू शकतो ना की R12 त्याचा प्रोपोर्शनल होतो ना, प्रोपोर्शनल बाय अ डिस्टन्स R². तर आपण म्हणतोय R12 स्क्वेअर इंटू वेक्टर ऑफ R2. याला म्हणा इक्वेशन 1. लेट सी अ डायग्राम. बघा आपण दोन पॉईंट कन्सिडर केलेले होते
ए आणि बी हे ना, Q1 आणि Q2 पासूनचा आपण पॉईंट काय कन्सिडर केलेले होते, ए आणि बी, दोन सिमिलर चार्जेस प्लस Q1 प्लस Q2, आणि जे Q1 आणि Q2चा जे डिस्टन्स होता म्हणजे या दोघांचं सपरेशन, म्हणजे Q1 पासूनचा जे डिस्टन्स R1 आणि Q2चा पासून R2, म्हणजेच आपण काय म्हणतो इथे R12. मग काय होतोय, या दोघांमध्ये ज्यावेळेस रिपल्शन होतोय तर काय होतोय बघा, फोर्स एक्झर्ट होतोय. कुठून, Q2 पासून काय होतोय, तुमचा फोर्स एक्झर्ट होतोय कुणाकडे, Q1 कडे. तर आपण म्हणू शकतो बघा, एक इथून एक फोर्स Q1 पासून होतोय आणि एक फोर्स F1 पासून होतोय. म्हणजे जे F12 आहे तिथे आपण काय म्हणतोय बघा, तुमच्या ज्यावेळेस रिपल्शन होतोय तर फक्त एक चार्ज कोण होतोय का, दोन्ही चार्ज फेकल्या जातोय ना. म्हणजे आपण म्हणतोय का पर्टिक्युलर की फक्त एकच चार्ज रिपल्शन होतोय, दुसरा चार्ज तिथेच कॉन्स्टंट आहे असं नाहीये ना. तुमचे दोन्ही चार्ज काय होतोय, रिपल्शन होतोय, कारण की आपण दोन्ही कसे घेतले, सिमिलर घेतले. तर दोन्ही काय होते तुमच्या, काय होतोय तुमचा रिपल्शन होतोय. म्हणजे दोन्ही चार्जेसला फोर्स अप्लाइड होतोय ना, त्यालाच तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो ना. तर बघा इथे आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस तो फोर्स 2 पासून रिपल्शन होतोय, म्हणजे Q2 पासून रिपल्शन होतोय, तर आपण काय म्हणणार की फोर्स 2 एक्झर्टेड बाय फोर्स 1 है ना, म्हणजे F21. आणि F12 पासून जर आपण जर फर्स्ट F1 पासून आपण जर कन्सिडर केला तर आपण काय म्हणू शकतो, फोर्स 1 एक्झर्टेड बाय दी फोर्स 2 है ना, आपण असं म्हणू शकतो ना. म्हणजे जर आपण असंही आपण इक्वेशन असंही म्हणू शकतो की फोर्स 2 एक्झर्टेड बाय फोर्स 1 Q1 चार्ज Q2 बाय Q1, म्हणजे तुमचा फोर्स 2 जे होता ते एक्झर्ट झाला फोर्स 1 पासून, चार्ज 2/1. आणि जर फोर्स 1 2 चा बघायचा असेल तर फोर्स 1 एक्झर्टेड बाय दी फोर्स 2 बाय दी चार्ज Q1 बाय Q2, आपण असंही म्हणू शकतो. आणि त्यांचा जे डिस्टन्स आहे तो आपण काय म्हणतोय, R12. हे आपण जे हे डिस्कस केला होता, तर हे आपण कशावरून डिस्कस करतोय, कुलम्स लॉच्या इन वेक्टर फॉर्म मध्ये, या शोन इन फिगर वरून फिगर 1 मधून आपण हे काय करतोय, कन्सिडर करतोय. R12 is the unit vector along AB away from B. Similarly, the force 12 exerted on Q1 by Q2 is given by F12 by 1 upon 4 pi epsilon 0 into Q1 into Q2 upon R12 mod of square into R21. याला म्हणा इक्वेशन 2 है ना. जसं आपण F21 ला कन्सिडर केलेला होता तर सेम इथे आपण फोर्स 1 2 ला, म्हणजे फोर्स 1 2 ला करतोय, तर आपण आता फोर्स 1 चा जर कन्सिडर करतोय तिथं काय म्हणतोय, फोर्स 1 एक्झर्टेड ऑन Q1 बाय Q2 है ना. म्हणजे इथे फोर्स 1 जी आहे ती एक्झर्ट होते फोर्स 2 पासून, म्हणजे चार्ज Q1 बाय Q2. म्हणजे इक्वेशन आपण म्हणू शकतो ना असं, वेक्टर ऑफ F12 बाय त्याचा मॅग्नेट्यूड 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन मॉड ऑफ R12 चा स्क्वेअर इंटू R21. म्हणजे त्याचा डिस्टन्स पण, मग बघा याचा डिस्टन्स काय असेल, फोर्स 1 चा डिस्टन्स काय असेल, R21 असेल है ना. म्हणजे तो डिस्टन्स काय होतोय तुमचा, जे F2 पासून ते F1 चा, म्हणजे इथे तुमचा जे R असेल ती काय असेल, R वेक्टर ऑफ 21. याला इक्वेशन म्हणतोय आपण 2. R21 इज द युनिट वेक्टर अलॉंग BA. R21 हे कशाच युनिट वेक्टर असेल, BA चा. आणि R12 हे कशाच युनिट वेक्टर होता, AB चा. अवे फ्रॉम A, कशाच्या अवे फ्रॉम A च्या. F12 act on Q1 at A and is directed along BA. आणि F12 हे कशाच्या, बघा F1 ॲक्ट कुठे होत होता, Q1 ला, आणि पॉईंट काय होता त्याचा A, म्हणजे डायरेक्टेड अलॉंग कशाला होता तो, बघा डायरेक्टेड अलॉंग ते कशाचे आहे, BA ला. अवे फ्रॉम A, द युनिट वेक्टर R12
and vector of r21 are oppositely डायरेक्टेड है ना. म्हणजे बघा त्याचा जे युनिट वेक्टर आहेत r12 आणि r21 हे कसे आहे अपोजिटली डायरेक्टेड आहे ना. म्हणजे जे f12 आहे त्याचा जे डिस्टन्स काय होता r21 आणि जे f21चा जे डिस्टन्स होता तो काय होता r12. म्हणजे यांचे जे युनिट वेक्टर्स आहेत कसे आहेत ऑपोजिटली आहे. दॅट इज वेक्टर ऑफ r12 इज इक्वल्स टू मायनस r वेक्टर ऑफ r21 है ना. हेन्स फोर्स ऑफ f21 वेक्टर ऑफ f21 इज इक्वल्स टू मायनस वेक्टर ऑफ f12. म्हणजे इथे आपण मायनस साईन का घेतोय कारण की यांचा जे अपोजिट डिस्टन्स आहे जे युनिट वेक्टर आहे हे कसे आहेत अपोजिटली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की f21 इज इक्वल्स टू मायनस वेक्टर ऑफ f12. Thus, the two charges experience force of equal magnitude and opposite in direction. बघा आपल्याला दोन चार्जेस जे आहे ते दोन चार्जेसचे जे फोर्सची मॅग्नेट्यूड हे कशी होती इक्वल होती पण त्याचे जी डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कसे आहे त्याचे अपोजिटली आहे. These two forces form an action reaction pair है ना. जसं आपण म्हणतो ना की म्हणजे त्यांचा ॲक्शन जसं न्यूटनचा थर्ड लॉ आहे है ना. आपण म्हणतो ना की आपण पर्टिक्युलर जे ॲक्शन असते तर त्याची रिॲक्शन कशी असते अपोजिट. एव्हरी ॲक्शन अँड एव्हरी काय म्हणतो आपण एव्हरी ॲक्शन इन अपोजिट रिॲक्शन असं आपण म्हणतो ना. तर अशीच फोर्समध्ये सुद्धा काय आहे जी त्याची ॲक्शन होती पण त्याची रिॲक्शन कशी आहे ऑपोजिटली आहे. म्हणजे ती आपण म्हणू शकतो याच्यामध्ये ॲज f21 अँड f12 ॲक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ सेंट्रल फोर्स. ओके. आपण जे f21 आणि f12 जे आहे हे काय आहे कशाच्या लाईन जॉईनिंग आहे दोन चार्जेसमध्ये. म्हणजे जे त्यांची लाईन जॉईनिंग करतोय आपण कुठे जॉईनिंग करतोय दोन चार्जेसमध्ये सिमिलर चार्जेस किंवा अपोजिट चार्जेसमध्ये. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ सेंट्रल फोर्स. म्हणजे यालाच आपण जे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सलाच आपण काय म्हणतोय सेंट्रल फोर्स म्हणतोय.